श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर राखी. आपल्याला वरडे गावातील चंडिका देवी मंदिरामध्ये आपण आलेलो आहे आणि मी आत्ता शंकर भगवानचे दर्शन घेतलेलं आहे. त्यांना फुल बेल वाहिलेलं आहे. तर आजचा दिवस आपल्याला असाच सुरू करायचा आहे. आज सोमवार. आपल्याला गणेशजींना दुर्वा आणि लाल फूल वाहून त्यांना प्रणाम करायचा आहे. शंकराला जल वाहा किंवा दूध वाहा, त्याचा अभिषेक करा. पांढरं फूल, बेल हे त्यांचं आवडतं आहे, त्याच्यामुळे बेल नक्कीच द्या. बेलामुळे त्यांना खूप छान वाटतं आणि बेल हे थंड आहे, त्यामुळे आपण दूध, जल आणि बेल अर्पण करणं आवश्यक आहे. आज सोमवार असल्यामुळे तांदूळ तुम्ही त्यांना वाहू शकता. तांदूळ दान द्या, साखर दान द्या, पांढऱ्या वस्तू तुम्ही दान करू शकता. जर तुम्हाला काही आर्थिक अडचण असेल तर तुम्ही तीळसुद्धा अर्पण करू शकता. काळे तीळ अर्पण करा शंकरांना, त्याच्यामुळे तुमचे आर्थिक संकट दूर होण्यास मदत होईल. नोकरीमध्ये बाधा येत असेल, प्रमोशनमध्ये बाधा येत असेल तर तुम्ही शंकराला दूध आणि काळे तीळ घालून वाहा, त्याच्याने सुद्धा तुमचे मार्ग सुटतील. आजचा दिवस हा काही लोक उपासही करतात, तर पांढऱ्या खिचडी किंवा असं खाऊन आपला उपवास करू शकता. दानामध्ये तुम्ही आज ताक आहे, थंड पेय, पांढरे थंड पेय वगैरे तुम्ही देऊ शकता. तर अशा प्रकारे आज आपण सोमवार साजरा करायचा आहे आणि मी माझा सोमवार रत्नागिरी वरोडे गावामधील चंडिका मंदिरामध्ये आज साजरा करत आहे. आणि तुम्ही पाहू शकता की ही विहीर आहे, खूप जुनी आहे, इथून आपल्याला जल घेता येतं. आणि त्याचप्रमाणे ही आमची चंडिका देवीचं मंदिर आहे, ही आमची गावदेवता आहे, ग्रामदेवता आहे, रक्षककर्ती आहे. आणि नवलाई, पावलाई, खंड असे हे देव आपल्याला इथे रक्षक आहेत. आणि गणेशांचं सुद्धा मंदिर आहे. असा हा पूर्ण मंदिराचा आवार आहे आणि ह्या आवारामध्ये मी आपल्याला आज दर्शन करवलेलं आहे. श्री स्वामी समर्थ.